नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीके आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. जीकेचे प्रश्न पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत. करंट अफेअर्सचे प्रश्न डेली बेसिसवर असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, वारंवारतेचे एसआय एकक काय आहे? वारंवारतेचे एसआय एकक काय आहे? तर हर्ट्ज. ऑप्शन क्रमांक बी हर्ट्ज हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. न्यूटन हे कशाचं एसआय एकक आहे? बल. ठीक आहे. न्यूटन हे बलाचं एसआय एकक आहे. त्यानंतर वॅट हे कशाचं आहे? शक्ती. ठीक आहे. वॅट हे शक्तीचं एसआय एकक आहे. त्यानंतर जूल कशाचं आहे? कार्य आणि ऊर्जा. कार्य आणि ऊर्जा याचं एसआय एकक आहे जूल. ठीक आहे. सर्व परीक्षेत खूप वेळा विचारलेली आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटी आपण याची रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे व्हिडिओची. दुसरा प्रश्न आहे, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कोणत्या राज्यात केला जातो? आसाम. ऑप्शन क्रमांक डी उत्तर असणार आहे. आसाममध्ये बिहू हा जो सण आहे तो थाटामाटात किंवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अरुणाचल प्रदेश आहे बघा, अरुणाचल प्रदेशमध्ये लोसार व सोलुंग नावाचे सण साजरे केले जातात. त्यानंतर तेलंगणामध्ये बघा बथुकम्मा. ठीक आहे. बथुकम्मा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तमिळनाडूमधील पोंगल. ठीक आहे. हा पोलीस भरतीत खूप वेळा विचारलेला आहे. पोंगल हा सण तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? कोणत्या? तर बघा ऑप्शन क्रमांक बी शनी. ठीक आहे. शनी या ग्रहाभोवती कडी आहे. सौरमालेतील शनी हा ग्रह त्याच्या कडेसाठी सर्वात प्रसिद्ध असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या गुरु, युरेनस आणि नेपच्यून यांना देखील कड्या आहेत. ठीक आहे. युरेनस, गुरु आणि नेपच्यून यांना देखील कड्या आहेत आणि हे वैज्ञानिकदृष्ट्या प्रूव्ह देखील झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता? कोणता आहे? 21 जून. ऑप्शन क्रमांक ए 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो आणि या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये सर्वात लहान रात्र असते. ठीक आहे. उत्तर गोलार्धातील सर्वात लहान रात्र विचारली तर 21 जूनची रात्र उत्तर द्यायचं आहे आणि सर्वात मोठा दिवस 21 जून. ठीक आहे. आता याविरुद्ध जर सर्वात लहान दिवस विचारला तर 21 किंवा 22 डिसेंबर. या ठिकाणी आहे बघा 21 किंवा 22 डिसेंबर हा दिवस सर्वात लहान दिवस असतो उत्तर गोलार्धामध्ये आणि या दिवशी रात्र सर्वात मोठी असते. सदर व्हिडिओचा जर PDF हवा असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व प्रश्नांची PDF मिळणार आहे. पुढील प्रश्न आहे, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, त्याच्या मागचे कारण काय? काय आहे कारण? संप्लवन. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी संप्लवन हे उत्तर असणार आहे. हा प्रश्न खूप वेळा रिपीट होत असतो. संप्लवन म्हणजे एखाद्या पदार्थाचे स्थायू अवस्थेतून थेट वायू अवस्थेत रूपांतरण होणे. ठीक आहे. स्थायूमधून डायरेक्ट वायूमध्ये जेव्हा रूपांतरण होते त्याला संप्लवन असं म्हटलं जातं. कापूर व नवसागर ही संप्लवनशील पदार्थाची इतर उदाहरणे आहेत. बघा आपण कापूर जेव्हा जळवतो तेव्हा तो स्थायू रूपातून थेट वायूमध्ये रूपांतरित होतो, याला संप्लवन असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, मृदेचा pH जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते? कोणत्या? आम्लारी धर्मी. ठीक आहे. आम्लारी धर्मी मृदा. ऑप्शन क्रमांक बी उत्तर असणार आहे. आम्लारी धर्मी मृदा केव्हा 7.5 पेक्षा जास्त असेल pH तर, आणि 7.5 पेक्षा कमी असेल तर कोणती असते? आम्लयुक्त मृदा. आता pH मापन श्रेणीचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? हा एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो. तर बघा सोरेनसन. ठीक आहे. सोरेनसन यांनी pH मापन श्रेणीचा शोध सर्वप्रथम लावलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडतो? कोणत्या अवस्थेत सापडतो? वायू. ठीक आहे. वायू रूपामध्ये सापडतो हायड्रोजन नैसर्गिकरित्या.
हायड्रोजन हा विश्वातील सर्वात हलका वायू आहे. जर प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचं आहे बघा. सर्वात हलका वायू, जगातील सर्वात हलका वायू कोणता? तर हायड्रोजन हा जगातील सर्वात हलका वायू आहे. हा रंगहीन, गंधहीन व चवहीन असतो. ठीक आहे. याचा अणुक्रमांक आहे बघा 1. अणुक्रमांक 1 आहे आणि रासायनिक संज्ञा आहे H. ठीक आहे. रासायनिक संज्ञा H आहे. हा आवर्त सारणीतील पहिले मूलद्रव्य आहे. आवर्त सारणीतील पहिले मूलद्रव्य कोणते असा प्रश्न विचारला तर हायड्रोजन उत्तर द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? कोणी लावलेला आहे? जेम्स वॅट. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावलेला आहे. बाकी 3 ऑप्शन आहेत, त्यांनी कोणते शोध लावलेले आहेत महत्त्वाचे कमेंट करून सांगायचे आहेत बघा. आपण आपल्या सिरीजमध्ये या तिघांनी लावलेले सर्व शोध कव्हर केलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे अटाकामा वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? कोणत्या खंडात आहे? दक्षिण अमेरिका. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी दक्षिण अमेरिका हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रामुख्याने म्हणजे साधारणतः हा जो वाळवंट आहे तो चिली या देशामध्ये पसरलेला आहे. ठीक आहे. चिली देशामध्ये पसरलेला वाळवंट आहे आणि जगातील सर्वात कोरडा वाळवंट म्हणून याला ओळखलं जातं. ठीक आहे. जगातील सर्वात कोरडा वाळवंट. आतापर्यंत शतकानुशतके या ठिकाणी पावसाचा एक थेंबही पडलेला नाही म्हणून याला सर्वात कोरडा वाळवंट म्हणून ओळखलं जातं, अटाकामा वाळवंट. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे सरपटणारे प्राणी कसे असतात? कसे असतात? शीत रक्ताचे. ऑप्शन क्रमांक ए शीत रक्ताचे असतात सरपटणारे प्राणी. वैज्ञानिक भाषेमध्ये यांना ॲक्टोथर्मिक, ठीक आहे, ॲक्टोथर्मिक असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा की हे प्राणी त्यांच्या शरीराचं जे तापमान आहे ते स्वतःहून नियंत्रित करू शकत नाहीत. त्यांच्या शरीराचे तापमान आजूबाजूच्या वातावरणाच्या तापमानानुसार बदलत असते. पुढील प्रश्न आहे विमानाचा शोध कोणत्या वर्षी लागला? कोणत्या वर्षी लागला? 1903. ऑप्शन क्रमांक सी 1903 मध्ये विमानाचा शोध लागला. कोणी लावलेला आहे? विल्बर आणि ऑरविल राईट हे दोघे भाऊ आहेत बघा. 2 भावंडांनी या ठिकाणी शोध लावलेला आहे, ज्यांना राईट बंधू म्हणून ओळखलं जातं. का तर त्यांचं आडनाव राईट होतं. ठीक आहे. विल्बर आणि ऑरविल राईट या 2 भावंडांनी विमानाचा शोध लावला 1903 मध्ये. त्यानंतर प्रश्न आहे दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण आहे? अमुंडसेन. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी अमुंडसेन, ज्याचं नाव आहे पूर्ण रोआल्ड. ठीक आहे. रोआल्ड अमुंडसेन असं त्याचं नाव आहे. तर हा नॉर्वे या देशाचा नागरिक आहे, ज्याने 1911 मध्ये हे मिशन पूर्ण केलेलं आहे दक्षिण ध्रुवावर जाण्याचं. ठीक आहे. 1911 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? किती दिवसांचा आहे? 15 दिवस. ऑप्शन क्रमांक सी उत्तर असणार आहे 15 दिवस. आता अतारांकित प्रश्न जे आहेत ते कुठे विचारले जातात बघा? संसदेत. ठीक आहे. संसदेमध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये तारांकित प्रश्न आणि अतारांकित प्रश्न असे 2 प्रकार आहेत बघा. तारांकित प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरे जी असतात ती मंत्र्यांना तोंडी द्यावी लागतात. ठीक आहे. तोंडी उत्तरे द्यायची असतात तारांकित प्रश्नांची. आणि ही जी अतारांकित प्रश्न जे आहेत याची जी उत्तरे आहेत ती लिखित रूपामध्ये द्यावी लागतात. ठीक आहे. आणि याच्यासाठी 15 दिवसाचा कालावधी आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? कोणत्या? रशिया. ठीक आहे. आत्ताचं नाव रशिया बघा, त्यावेळेचं नाव होतं सोव्हिएत युनियन. जर ऑप्शनमध्ये सोव्हिएत युनियन असेल तर उत्तर आपल्याला तेच द्यायचं आहे, रशिया असेल तर रशिया द्यायचं आहे. ठीक आहे. हे जे मूलभूत कर्तव्य आहेत ते 42व्या घटनादुरुस्तीने आपल्या संविधानात जोडले गेले. ठीक आहे. 42वी घटनादुरुस्ती कोणत्या भागामध्ये आहेत विचारलं जातं? संविधानाच्या 4थ्या भागामध्ये आहेत. कोणत्या कलमामध्ये आहेत? 51A. ठीक आहे. 51A कलमामध्ये याची तरतूद किंवा हे नमूद करण्यात आलेले आहेत. आता 42वी घटनादुरुस्ती जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. हा एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो. कोणती घटनादुरुस्ती मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाते? 42वी. ही कोणत्या वर्षी झाली कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो? कसा असतो?
रुंद पाया अरुंद माता, ठीक आहे. रुंद पाया अरुंद माता अशा प्रकारचा लोकसंख्या स्तूप असतो विकसनशील देशांमध्ये. आपला भारत विकसनशील देश आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? कोणती टेकडी? निलगिरी, ठीक आहे. निलगिरी ही जी टेकडी आहे ती पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडणारी टेकडी आहे. त्यानंतरचा प्रश्न, 10वा ICC मेन्स T20 विश्वकप 2026 कोणत्या देशाने जिंकला? आपल्या भारताने जिंकलेला, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए भारत उत्तर असणार आहे. सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीमध्ये हा T20 विश्वचषक आपण जिंकलेलो आहोत. न्यूझीलंड या देशाला आपण हरवून हा विश्वचषक जिंकलेला आहोत. तिसऱ्यांदा जिंकलेले आहोत, ठीक आहे. 3 वेळा जिंकणारा एकमेव संघ आहोत सध्या भारत म्हणून आपण, ठीक आहे. T20 विश्वचषक 3 वेळा जिंकणारा एकमेव संघ भारत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? विष्णुदेव वर्मा, ठीक आहे. जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पहिली खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 कुठे आयोजित केली जाणार आहे? कुठे केली जाणार आहे? छत्तीसगड, ठीक आहे. छत्तीसगड या ठिकाणी पहिली खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजनेला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. ऑप्शन क्रमांक बी उत्तर असणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे शेतकरी कर्जमाफी योजनेला. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुण्यातील राहुरी येथील देशी गाय संशोधन केंद्राला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? कोणाचं देण्यात आलेलं आहे? अजित पवार. ऑप्शन क्रमांक डी अजित पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे पुण्यातील राहुरी येथील देशी गाय संशोधन केंद्राला, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पुण्यातील बारामती येथील आयुर्वेद रुग्णालयाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? अजित पवार यांचंच नाव देण्यात आलेलं आहे. बारामती येथील आयुर्वेद रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर KP शर्मा ओली यांचा पराभव करणारे बालेन शाह कोणत्या देशाशी संबंधित आहेत? नेपाळ, ठीक आहे. नेपाळ या देशाशी संबंधित आहेत ज्यांनी KP शर्मा ओली यांना पराभूत केलेला आहे, बालेन शाह. शेवटचा प्रश्न आहे, PM नरेंद्र मोदींनी यूट्यूबवर किती सबस्क्रायबरचा टप्पा गाठलेला आहे? किती? 30 मिलियन, ठीक आहे. 30 मिलियन म्हणजे 3 कोटी, 3 करोड, ठीक आहे. 30 मिलियन म्हणजे 3 करोड एवढा सबस्क्रायबरचा टप्पा आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाठलेला आहे. अलीकडेच त्यांचे इन्स्टावरील फॉलोअर देखील आपण सांगितलेले होते. किती फॉलोअर झालेले आहेत त्यांचे इन्स्टावर कमेंट करून सांगायचं आहे. जगामध्ये यूट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्ही ठिकाणी सर्वाधिक फॉलोअर असणारे जगातील एकमेव नेते आहेत नरेंद्र मोदी, ज्यांचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावर, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी 24 प्रश्नांमधून 50 ते 60 प्रश्न तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत, जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आता या सर्व प्रश्नांची आपल्याला रिव्हिजन घ्यायची आहे. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, वारंवारतेचे SI एकक काय आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी हर्ट्झ. त्यानंतरचा प्रश्न आहे, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आसाम. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शनी. त्यानंतर उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 21 जून. त्यानंतरचा प्रश्न, डांबरांच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, त्याच्या मागचे कारण काय? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संप्लवन. त्यानंतरचा प्रश्न, मृदेचा pH जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आम्लारी धर्मी मृदा. त्यानंतरचा प्रश्न,
हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वायू. त्यानंतरचा प्रश्न आहे, वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जेम्स वॅट. त्यानंतरचा प्रश्न, अटाकामा वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, दक्षिण अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न, सरपटणारे प्राणी कसे असतात? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, शीत रक्ताचे. पुढील प्रश्न आहे, विमानाचा शोध कोणत्या वर्षी लागला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1903. त्यानंतरचा प्रश्न, दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमुंडसेन. त्यानंतरचा प्रश्न, अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 15 दिवस. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रशिया. त्यानंतर प्रश्न आहे, विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, रुंद पाया व अरुंद माथा. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, नीलगिरी. त्यानंतरचा प्रश्न, 10वा ICC मेन्स T20 विश्वकप 2026 कोणत्या देशाने जिंकला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत. त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जिष्णू देव वर्मा. त्यानंतरचा प्रश्न, पहिली खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, छत्तीसगड. त्यानंतरचा प्रश्न आहे, नुकतंच महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजनेला कोणाचे नाव देण्यात आले आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यानंतर प्रश्न आहे, पुण्यातील राहुरी येथील देशी गाय संशोधन केंद्राला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, अजित पवार. त्यानंतर पुण्यातील बारामती येथील आयुर्वेद रुग्णालयाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, अजित पवार. त्यानंतरचा प्रश्न, KP शर्मा ओली यांचा पराभव करणारे बालेन शाह कोणत्या देशाशी संबंधित आहेत? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, नेपाळ. शेवटचा प्रश्न आहे, PM नरेंद्र मोदींनी यूट्यूबवर किती सबस्क्रायबरचा टप्पा गाठलेला आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 30 मिलियन म्हणजेच 3 कोटी. अशा प्रकारे 24 प्रश्नांची रिव्हिजन कम परीक्षा आपण पूर्ण केलेली आहे. या परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. आपण जी सिरीज कव्हर करत आहोत या सिरीजमधले बरेचसे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपले आधीचे व्हिडिओ देखील पाहायचे आहेत. सदर व्हिडिओचा PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल, ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा, एक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.